शिंगणापूर जिल्हा परिषद आणि शिंगणापूर पंचायत समितीच्या उमेदवारांचा प्रचारांचा शुभारंभ ज्या पद्धतीने झालेला होता त्याच पद्धतीने त्यांनी प्रचारामध्ये आत्तापर्यंत आघाडी घेतलेली आहे. आता प्रचारासाठी अवघे 2 दिवस उरले असताना त्यांचा प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी हे दोन्ही उमेदवार आहेत. नेमकी मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने प्रचाराची यंत्रणा सुरू आहे आणि कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे याबाबत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया. ताई नमस्ते. शिंगणापूर जिल्हा परिषदेमध्ये स्वतः शिंगणापूर गावच्या विरोधी पक्षाच्या उमेदवार असताना देखील शिंगणापूर गावामध्ये आपल्याला नेमका कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो? नमस्कार, मी प्रियांका राजेंद्र दिवसे. मी आता सध्या जिल्हा परिषदेची उमेदवार म्हणून उभी आहे. मला शिंगणापूरमध्ये आता मी 3-4 दिवस झालं शिंगणापूरमध्ये माझा प्रचार चालूच आहे. मला लोकांचा अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मला असं वाटत नाही की मी बाहेरगावची आहे, मी शिंगणापूरचीच आहे असं मला असल्याचा मला नक्कीच अभिमान वाटतो. आणि मागील अनेक वर्षापासून आमचं समाजकार्य चालूच आहे, शैक्षणिक कार्य चालू आहे. या जोरावरच आज मी राजकारणात उतरले आहे आणि नक्कीच आमच्याबरोबर आमची जनशक्ती ही नेहमीच आमच्याबरोबर राहणार आहे, हा माझा ठाम विश्वास आहे. या ठिकाणी शिंगणापूर गावचे स्वतः एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं ते अभिजित पाटील पंचायत समितीची निवडणूक लढवत आहेत. गावचे उमेदवार आहेत, गावचे जिल्हा परिषदेचे पण उमेदवार आहेत. असं असताना गावामध्ये त्यांना तरुणांचा कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो ते विचारू. कशा पद्धतीनं तुम्हाला तरुणांचा प्रतिसाद मिळतो? नमस्कार, मी अभिजित पाटील. मी शिंगणापूर पंचायत समिती अधिकृत उमेदवार, शिवसेना शिंदेगड. माझं चिन्ह आहे धनुष्यबाण. आज शिंगणापूर गावातील युवकांचा जर बघितला तर मला वाटते की प्रत्येक गावातील, प्रत्येक घरातील व प्रत्येक मंडळातील आज युवा वर्ग माझ्यासंग आहे. त्याचा मला खरोखर अभिमान वाटतो आहे. कारण मी कधीही कुठल्याही मंडळात असू दे किंवा कुठल्याही कार्यकर्त्याला असू दे, मी कधीही त्यांना कुठलीही कमतरता इथनं पुढे कमी पडून देणार नाहीच आहे आणि ह्याच्या आधी पण दिलेलं नाहीच आहे. त्यामुळे मला वाटते जे मी लोकांच्या व युवा वर्गा माध्यमात आत्तापर्यंत जे मी रुळून राहिले, जमिनीशी मी नाळ धरले, ते नाळ मी शेवटपर्यंत बांधीन. त्यासाठी माझ्यावर आज युवा वर्गाचं खरोखर प्रेम आहे. हे मला आज खरोखर साध्य करायचं आहे की तुमच्या माध्यमातून मला खरोखर साध्य करायचं आहे की शिंगणापूर खरोखर युवा वर्ग एका साईडला आहे आणि एका साईडला खरोखर म्हणजे धनशक्ती आहे. मला एवढंच सांगायचं आहे की जी युवा वर्ग आमच्या संघ आहेत त्यांना खरोखर प्रेम आणि आपुलकी आहे, त्यामुळे ते आज आमच्या संघ आहेत. येत्या काळात खरोखरच आम्ही युवा वर्गाच्या माध्यमातून शिंगणापूर व्हिजन खरोखर आम्ही पूर्ण करेन, एवढंच सांगतो मी. काही तरुण देखील आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी आहेत. या ठिकाणी बहुतांशी दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी तरुणांचा जास्त पाठिंबा असते. काय नेमकं कारण असेल? प्रामुख्याने विचार केला गेला तर आजच्या राजकारणात तरुण सक्रिय झालेले आपल्याला दिसत आहे. आणि इथून आजपर्यंत जे चालतं आलं आहे राजकारण, त्याला कुठंतरी फाटा देण्याचं काम आज तरुणांनी एकजुटीनं करायचं ठरवलेलं आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, काही लोकांना गृहीत धरलं जातं, तरुणांना गृहीत धरलं जातं. पण आज तरुण सुशिक्षित झाला आहे, शिकला आहे, त्यालाच गोष्टी कळतात. सगळ्या गोष्टी तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये काय खर्च होतो आहे काय नाही तुम्हाला ऑनलाईन एका क्लिकवरती समजतो आहे. तर तरुणांना कुठंतर विचारात घेऊन एक गावाला नवी दिशा देण्याचं काम आम्ही तरुणांनी आज चंग बांधलेलं आहे. आणि त्याला बळ देण्यासाठी मी सर्व तरुणांना पण आवाहन करतो की आमचे दोन्ही उमेदवार तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा. गावात बरेच प्रश्न आहेत, रस्ते असतील, गटर्स असतील. त्याचबरोबर 1989 सालापासून आपल्या गावात एक प्रामुख्याने 91, 92 आणि 74 मधला भूखंडाचा एक प्रश्न खूप मोठा आहे. आम्ही राहतो आहे, आमच्याकडे असेसमेंट आहे, पण आमच्याकडे कागदोपत्री कुठलाच काय त्याचा पुरावा नाही. आम्हाला कुठल्या बँकेत तारण कर्ज मिळत नाही, मॉर्गेज होत नाही. म्हणजे जागेला नगण्य अशी किंमत आहे. 2015ला चंद्रित मरके साहेबांच्या माध्यमातून आपण 91मध्ये 148 लोकांचे पूरग्रस्त लोकांचे आपण वर्ग 2चे सातबारे करून दिले होते. कालांतरानं आमदार पराभूत झाले, मधल्या 5 वर्षात त्याकडे दुर्लक्ष झालं. आज आमदार झाल्यानंतर परत आम्ही 92 आणि 74चे भूखंडधारकांचे आम्ही कागदपत्रात प्रांतांकरवी मुख्य सचिव मंत्रालय इथंपर्यंत आम्ही सादर केले आहेत. येत्या काही दिवसात बैठक होतील. ही गोष्ट काही लगेच होणार नाही, म्हणजे आम्हाला खोटं आश्वासन द्यायचं नाही की आम्ही 10 दिवसात करू, 15 दिवसात करू. पण येणाऱ्या ह्या 5 वर्षाच्या आमदारांच्या काळात आम्ही नक्कीच ह्या 74 नंबर आणि 92च्या लोकांचे भूखंडाचे प्रश्न आम्ही नक्की मार्गी लागू. आणि ह्यासाठी आमदारांचे हात बळकट करण्यासाठी आणि शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे, आज लाडक्या बहिणींना त्यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचे प्रति महिना येत आहेत. किंवा बऱ्याच लोकांना गोरगरीब जनतेला त्यांनी हातभार लावायचं काम केले. नमो सन्मान योजना असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, तर त्यांना बळकट करण्यासाठी आपले दोन्ही उमेदवार आम्ही विजय करून देणे यातनं गरज आहे. जेणेकरून आम्ही तिथं हक्कानं आमच्या आमदारांच्या करवी तिथपर्यंत आमचा मॅसेज जाईल की आम्हाला आमची कामं करून घ्यायची आहेत. आणि त्यासाठी सर्वांना मी आवाहन करतो की तरुण वर्गाला, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद देखील आम्हाला हवा आहे.
आमच्या लाडक्या बहिणीतली यांच्यासुद्धा आशीर्वादाची गरज आहे. त्या सर्वांनी आम्हाला एकदा विश्वास देऊ टाकून बघावा, आम्ही तो विश्वासात साथ सरेन असे नक्की या ठिकाणी ग्वाही देतो. वंचित बहुजन आघाडीचे देखील या ठिकाणी पदाधिकारी आहेत. सहसा वंचित बहुजन आघाडी पाठिंबा सहसा कुणालाही देत नाही. मात्र शिंगणापूरमध्ये पहिला प्रयोग असा झालेला आहे की शिवसेनेला पहिल्यांदाच मला वाटतं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा द्यायला नेमकं काय कारण आहे ते पाठिंबा देण्यामागे? नमस्कार, मी तुषार कांबळे, वंचित बहुजन आघाडी. तुम्ही जसा प्रश्न विचारला की सहसा वंचित बहुजन आघाडी शिवसेनेला किंवा इतर पक्षांना पाठिंबा सहसा देत नाही, त्याचं कारण एक आहे की वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी लोकशाही वाचवणारी एक संघटना आहे किंवा एक पक्ष आहे. तर ज्या पद्धतीनं गावामध्ये काँग्रेसचा एक शेला पांघरून आम्ही लोकशाहीवादी आहे असं दाखवलं जाते, पण प्रत्यक्षात ज्या पद्धतीनं हुकुमशाही ग्रामपंचायतमध्ये चालू आहे ती हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी देश लेवलला तर आम्ही ताकदीनं आहोतच, पण गाव लेवललासुद्धा ही हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी आम्ही ताकदीने या ठिकाणी उतरलेलो आहोत. एक संतांची एक म्हण आहे बघा, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. पण हे जे वातावरण दिसते गावामध्ये हे तसं त्या पद्धतीचं दिसत नाही. बोलण्यात तोंडात एक गोष्ट आहे आणि कृतीमध्ये एक गोष्ट आहे. तर ही कृतीमधली जी हुकुमशाही हे मोडीत काढण्यासाठी शिंगणापूर जिल्हा परिषद वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी निर्णय घेतला आहे. या दोन्ही उमेदवारांना आम्ही ताकदीने निवडून आणणार आहे. 4 दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी पाठिंबा नरके साहेबांच्या माध्यमातून जाहीर केलेला होता. मी शिंगणापूर मतदारसंघातील सर्व उमेदवारांना, गावातील सर्व नागरिकांना, बंधू भगिनींना या ठिकाणी विनंती करतोय, या दोन्ही उमेदवारांना आपण मोठ्या ताकदीनं या ठिकाणी निवडून देऊन खऱ्या अर्थानं लोकशाही या ठिकाणी जपण्याचं आपण काम करायचं. स्वतः शिंगणापूरमध्ये विरोधी पक्षाचे उमेदवार असताना देखील या ठिकाणी शेजारच्या गावचे उमेदवार शिंगणापूरमध्ये किती पसतील असा एक प्रोपोगंडा सध्या 1-2 दिवसामध्ये सुरू आहे. नेमकं काय तशा पद्धतीने म्हणजे ते खरं आहे का बाबा, शिंगणापूरचे उमेदवार असताना बाहेरच्या उमेदवारांना का पाठिंबा द्यायचा असं एक वातावरण केलं जाते? काय नेमकं त्याच्या पाठिंबा करणार? ही लोकशाही आहे, इथं प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. असं काय नाही की त्याच गावचा उमेदवार असला की त्यालाच पाठिंबा दिला पाहिजे. आम्हीही या मतदारसंघामधलं माझं नागदेवाडी हे गाव आहे, त्या गावातलीच मी एक महिला आहे आणि मी आज यामध्ये उतरलेली आहे. मला असं वाटतं की सगळे जो माझा मतदारसंघ आहे तो माझ्या पाठीशी आहे आणि नक्कीच माझा विश्वास आहे की आपला हा विजय नक्कीच आहे. सगळ्यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं माझा हा विजय नक्कीच सोपा होईल. शिंगणापूर ग्रामपंचायतीमध्ये सत्ता जी आहे ते काँग्रेस पक्षाची आहे. सगळे ग्रामपंचायत सदस्य काँग्रेस पक्षातून निवडून आले होते, परंतु आत्ताच्या निवडणुकीमध्ये तसं एकमुखी पाठिंबा त्या ठिकाणी दिसत नाही. नेमकं ग्रामपंचायत सदस्य विचलित होण्यापाठीमागं काय कारण असावं? ग्रामपंचायतमध्ये आता माझी बायको ग्रामपंचायत सदस्य आहे विद्यमान. ते आमची सतीश चौगुले असतील, प्रकाश रोटे असतील, रामभाऊ चौरेंची मिसेस असतील किंवा अभि गागडे असतील. आत्ता बऱ्यापैकी बघायला गेला तर ग्रामपंचायतमध्ये असा एक भोगस कारभार चालू आहे की कीर्द नावामध्ये कीर्दशिवाय आपलं एक बिल निघत नाही. त्या कीर्द ते ग्रामपंचायतमध्ये दाखवत नाहीत आणि ते दाखवली की म्हणजे कर्मचाऱ्यांना, ग्रामसेवकांना एक पेशीर येते, मला विचारल्याशिवाय काय दाखवाय नाही. म्हणजे हा जो भोगोर कारभार चालू आहे त्याच्यावर ग्रामपंचायत सदस्यांची भरपूर नाराज आहे. आणि मला एक वाटतं की मी मागील वेळी प्रत्येक मी बोलत आलो आहे की ग्रामपंचायतमध्ये एक ठराव म्हणजे ह्याच्या आधी कधी शिंगणापूर गावात अशी कुठेही प्रथा पाडा नव्हती. तिने आता ती प्रथा पाडत निघाल्यात. त्या प्रत्येला कुठंतरी आळा घातला पाहिजे. मला वाटते शिंगणापूरचा जर विकास होत असेल तर तो विकास कोणाच्याही माध्यमातून होऊन दे, त्याला कोणीही अडवू नये अशी माझी एक विनंती आहे त्यांना. तर आता ग्रामपंचायतमध्ये मला वाटते सर्व सदस्य असतील, आज दत्तात्रय आवळे असतील किंवा सतीश चौगुले असतील, प्रकाश रोष्टे असतील किंवा मी स्वतः आमदार चंद्रकांत नरके साहेबांच्या माध्यमातून मी पर्यटनासाठी 2 कोटी रुपयाचा ठराव मंजूर केला आहे. आणि तो ठरावासाठी मी आज गेले देशपांडे मॅडम ग्रामसेवक होते, त्यांच्या सह्या झाल्या. त्या बदली झाल्यानंतर मी त्याच्यानंतर आज कांबळे साहेब म्हणून ग्रामसेवक आहेत, त्यांच्या सह्या झाल्या. म्हणजे ह्या गोष्टीला 3-4 महिने झालं नुसतं ग्रामसेवकांच्या सह्या होत्यात, तर सरपंच सह्या होत नाहीत. आणि मला एक सांगायचं आहे की त्या सह्या ज्या मारतात त्या सह्याचा खरोखर म्हणजे आज एक महिला राज्य आहे आणि महिला राज्यामध्ये आज ग्रामपंचायत सरपंच आमच्या गावच्या महिला आहेत. तर त्या मला वाटते मासिक मीटिंगशिवाय ग्रामपंचायतमध्ये काही दिसत नाहीत, मला तरी काही दिसाय नाही. आणि त्या
त्याच्यावर ज्या सह्या होत्या ती जी खरोखर एक माझी तुमच्या पत्रकारांच्या वतीने विनंती आहे की त्या सह्यांचं खरोखर एक शहानिशा करावी की ह्या सही सरपंचाचीच आहे का सरपंचाच्या पतीची आहे. कारण काय होते मला वाटते त्या सरपंचाची सही कुठल्याही चेकवर नाही का ग्रामसेवक साध्या कागदावर नाही. आज बघायला गेलं तर ग्रामपंचायत मीटिंगमध्ये मासिक मीटिंगमध्ये सरपंच थोडंच बोलतात, तर सरपंचाचे पती पूर्ण म्हणजे ग्रामपंचायत मीटिंग सगळी चालतात, ग्रामसेवकांना बोलण्याचा अधिकार देत नाही. तर मला वाटते पूर्ण म्हणजे गाव आमचं हुकुमशाहीकडे आले. त्यांना मला एकच कळकळीची विनंती करायची आहे, कोणीही येऊ दे, तुम्ही 5 वर्षच आहे, त्याला पुढल्या 5 वर्षी तुम्ही येईल नाही येईल ही लोकांच्या लोकशाही आहे आणि ही लोकांच्या हातात आहे कोणाला निवडून द्यायचं. त्यामुळं तुम्ही ही प्रथा पाडू नका की तुम्हाला बिन जर गरज लागली तर तुम्हाला बिन लोक मग तशी केली तर तुम्हाला ते हे होणार नाही, सहन होणार नाही. त्यामुळे मला एक तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या माध्यमातून सांगायचं तुम्हाला की तुम्ही गावचा विकास होत असताना जर तुम्ही विकास अडवत असतीला तर हा लोकशाही आहे. त्यामुळे ही उठाव होत आहे आणि त्या उठावाचे कारण म्हणजे आज भरपूर गावचा विकास झाला आहे. तर आज प्रकाश रोटेंच्या सहीमुळं हा विकास झाला आहे. जर प्रकाश रोटे सरपंच असताना जर तुम्हाला ठराव दिले नसते तर हा विकास झाला नसता. आणि त्या विकासाच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही जे ग्रामपंचायत जिल्हा परिषदेमधनं निधी आणला सभापती असताना किंवा आत्ता ग्रामपंचायतमध्ये निधी तुम्ही केला एवढा वार्षिक 60-50 लाख रुपये आपल्याला निधी होते, त्या निधीची खरोखर शहानिशा करावी की खरोखर तिथे काम होतो आहे का पाहावं. मला वाटतं ते काम बीम का होत नाही, नुसते काय यात्रा आली आमची इकडे ते झालं. आता बुरमाचा विषय, बुरमावर भरपूर पैसे निघतात, त्यात आमचं नाव घेतलं जाते, बुरमा पंचवार्षिक सदस्यांना फुलवलं जाते की बुरमाचा विषय आहे त्याने पैसे घेतले. तर मला एक कळकळीची विनंती आहे, तिने खरोखर शहानिशा करावी. मी पैसे त्या बुरमात खाल्ले का तुम्ही खाल्ला आहे. आज 4 लाखाचा बुरुम मोडल्याने तुम्ही 13 लाख रुपये बिल काढताय आणि आमचं नाव पुढे करताय. म्हणून आज सदस्यांना बिन का आले, त्यामुळे आज ग्रामपंचायत खरोखर उठाव आहे. आणि येत्याला काळात खरोखर मला वाटते ग्रामपंचायतमध्ये बिन आता आम्ही 6 जण सदस्य आहेत, तर 10 सदस्य आमच्याकडे यायला तयार आहेत. फक्त आता जिल्हा परिषद इलेक्शन झाल्यानंतर कळेल कोण सदस्य कोणाकडे आणि कुठल्या सदस्य कोणापाशी आहे. एकंदरीत वातावरण पाहिलं तर या ठिकाणी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असाच लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नेमकी लोकशाही टिकणार की हुकुमशाही टिकणार हे येणाऱ्या 7 तारखेलाच आपल्याला समजणार आहे. बिपिनसाठी शिंगणापूरहून विजय यशपुत्र.